साहेब, आज तुम्ही आता बैठकीबद्दल सांगितलं. आपण बैठकीला भाजप नेत्यांना आणि महायुतीतील नेत्यांना आमंत्रित केलं होतं, मात्र ते आले नाही. परंतु आज भाजपच्या मुलाखती सुरू होत्या साताऱ्यातच. त्या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील, मंत्री जयकुमार गोरे असतील, हे होते. आणि याच दरम्यान जयकुमार गोरेंनी एक वक्तव्य केलंय, पालकमंत्री कोणीही असेल आपल्याला फरक पडत नाही, पाटणमध्ये विशेष लक्ष दिलं जाईल, विशेष पॅकेज दिलं जाईल निवडणुकीमध्ये, अशी भाषा केलेली आहे. काय म्हणाले? आता बघा, एका बाजूला म्हणायचं महायुती करायला पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी, आणि इकडे बैठक चालू असताना तिकडं अशा पद्धतीचं युतीमधल्याच एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करायचं. आणि हे तर योग्य नाही ना. पालकमंत्री कुठे असू द्या, आपल्याला फरक पडत नाही. म्हणजे हे वक्तव्य हे जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदयांनी जरी केलं असलं तरी फरक पडतो का नाही पडत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये, एवढ्यापुरतं मी आता बोलेन. मी जिल्ह्याचं बोलत नाही, कारण ते माझ्या मतदारसंघापुरतं बोललेत. ठीक आहे, आपण आता घोडे मैदान लांब नाही. मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही, मी करणारही नाही. त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचंय, किती पॅकेज द्यायचंय, आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सांगावं. कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात, तेव्हा निश्चितपणे हे पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. पण असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता कधी भाळणार नाही, त्याला भुलणार नाही. आणि विकास कामावरती केंद्रबिंदू ठेवून आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी, मतदारांनी मतदान केलेलं आहे. 35,000 मतांच्या मताधिक्यानं मला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे. एवढंच नाही तर पाटणकरांच्या गटातनं या वर्षात, म्हणजे पाटणकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातल्या 102 गावातल्या 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणाने शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळं अशी पॅकेजची भाषा मंत्री महोदय जयकुमार गोरेंची ही माझ्या मतदारसंघाला बिलकुल लागू होणार नाही. एकतर परवा त्यांनी सुद्धा विधान केलं की सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल ते असेल, पण फलटणचे पालकमंत्री हे रणजित निंबाळकर. तुमच्यावर त्यांचा सरळ सरळ रोष दिसतोय. पाटण मतदारसंघाकडे त्यांनी त्यांचा मोर्चा सध्या वळवलेला आहे. आपण बघितलं की वाईमध्ये ते लक्ष घालतायत, तसंच पाटणमध्ये सुद्धा घालतायत. साहेब, तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतोय, कशा पद्धतीने आपण सामना करावा? कसं आहे, आम्ही महायुती धर्म पाळण्याचा निश्चितच प्रयत्न करतोय. पण जर समजा असं जाणीवपूर्वक आमच्याच महायुतीमधले एक जबाबदार मंत्री मंत्रिमंडळातल्या आपल्याच सहकारी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये, आणि विशेषतः जे संविधानिक पद आहे पालकमंत्री, या संदर्भामध्ये जर जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री कुणी असला तरी अमुकच हितला पालकमंत्री आहे, अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे त्यांचं वक्तव्य त्यांना लकलाभ हो. त्या ठिकाणची जनता, त्या ठिकाणचे शिवसैनिक आणि जिल्ह्यातले शिवसैनिक या वक्तव्याला लोकशाही मार्गानं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उत्तर देतील.